नमस्कार सगळ्यांना। तर जे कोण आपले नवीन व्ह्यूअर्स आहेत, जे कोण आपला चॅनल पहिल्यांदाच बघत आहेत, त्यांनी नक्की एकदा आमच्या चॅनलला व्हिजिट करा। इथं आपले फ्री शिवण क्लासेस सुरू आहेत। तर ज्यांना कोणाला घरी बसल्या घर काम करत आपलं घर सांभाळत शिवण क्लास शिकायची आवड तर आहे, पण शिवण काम बद्दल काहीच माहित नाही, त्यांनी आपल्या चॅनलद्वारे सुरू असलेल्या फ्री शिवण क्लासेस बघून अगदी बेसिक पासून म्हणजे मशीन कशी चालवायची, मशीनमध्ये दोरा कसे घालायचा, इनस्टेप कशी मोजायची, इथून क्लासेस शिकून अगदी परफेक्ट स्टिचिंग शिकू शकतात। तर आजच आमच्या चॅनलला व्हिजिट करा। आपले क्लासेस तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे रिलेटिव्स किंवा तुमची बहीण, तुमची फ्रेंड त्यांनी सुद्धा घरी बसल्या हे क्लासेस जॉईन होऊन फ्रीमध्ये शिवण क्लासेस शिकू शकतात। तर नमस्कार, मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपा है विथ कवितामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण नाडा लंगोटा कसा शिवायचा ते बघणार आहोत। तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला ह्या नाड्या लंगोट्याची मार्किंग, कटिंग व स्टिचिंग दाखवून देणार आहे। तर पहिले आपण मटेरियल्स बद्दल बघूयात की काय काय आपल्याला मटेरियल्स लागणार आहेत। तर मटेरियल्स मध्ये आपल्याला पहिली वस्तू जी लागते ती आहे कापड। तर मी लास्ट क्लासमध्ये सांगून दिली आहे, एक मोठीच साडी घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळे जे मी पॅटर्न्स दाखवणार आहेत ते एका साडीमध्येच बसून जातील। त्यानंतर आहे मोजमापणी करायला इनस्टेप व त्यानंतर मार्किंग्स करायला मार्किंग चॉक, त्यानंतर कट करायला अशी एक कापडाची कत्री, लाईन्स ड्रॉ करायला अशी एक स्केल व आपले पार्ट्स सिक्युअर करायला असे हेडपिन्स। ओके, तर एवढे सगळं मटेरियल्स घेऊन रेडी करा। आता आपण मार्किंग करूयात। तर मार्किंग करण्या अगोदर मी लास्ट क्लासमध्ये तुम्हाला मार्किंगचे थोडे नियम सांगून दिले होते। ज्यांना कुणाला आठवण आहे ते नियम नक्की फॉलो करा, आणि ज्यांना कुणाला आठवण नाही मी परत एकदा रिमाइंडर करून देते। तर पहिला रूल आहे आयनिंग, तर कपड्याला छान करून असे आयनिंग करून घ्यायचा। तर दुसरा रूल आहे मार्क ऑन रॉंग साइड, म्हणजे कपड्याच्या उलट्या साईडलाच मार्किंग करायची। ओके, तर हे दोन्ही रूल्स का फॉलो करायचं, याच्या मागचं रिझन काय आहे, कारण काय आहे, हे मी लास्ट क्लासमध्ये डिटेल करून एक्सप्लेन केली आहे। तर ज्यांना कोणाला ह्याच्या मागचं कारण जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी नक्की आमच्या साधा लंगोटा जो आपला चॅप्टर आहे ना त्याला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला ह्याच्या मागचं रिझन समजून जाईल। तर आता आपण मार्किंग करायचं बघूयात। तर त्या अगोदर आपण मेजरमेंट्स बघूयात। तर नाड्या लंगोट्यासाठी मी इथं मेन पार्टची, म्हणजे हा वाला जो पार्ट आहे ना, हा वाला मेन पार्ट, हा मेन पार्ट आहे, तर ह्याची उंची घेतली आहे 18 इंच। ओके, तर ह्याची उंची घेतली आहे 18 इंच। ही जी उंची आहे ना ती आहे 18 इंच व रुंदी आहे 15 इंच, म्हणजे ही जी रुंदी आहे ना ती आहे 15 इंच। त्यानंतर आपण ह्या नाड्याची उंची घेणार आहोत 10 इंच व रुंदी घेणार आहे 2 इंच। त्याचसोबत ह्या नाड्याची मी उंची घेत आहे, ह्याला छोटा हुक नाडा असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर ह्या नाड्याची मी उंची घेणार आहे 4 इंच व रुंदी 2 इंच। तर हे नाडे एक नाही आपण 2 तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे 10-10 इंचचे 2 नाडे। ओके, आता आपण मार्किंग करूयात, चला। तर मार्किंगच्या रूल्स प्रमाणे मी कपड्याला चांगलं करून असे आयनिंग करून घेतली आहे व उलट्या साईडला मार्किंग करत आहे। तर पहिले आपण उंची मार्क करून घेऊयात। तर आपली उंची किती आहे 18 इंच, तर आपण उंची पहिले 18 इंच मार्क करून घेऊयात। तर उंची मार्क करण्या अगोदर तुम्ही बघू शकता माझा कपडा थोडा मागापुढा आहे। तर लास्ट क्लासमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगून दिलं होतं की कपडा जर का मागापुढा असेल तर अशा स्केलच्या सहाय्याने त्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून करेक्ट करून घ्या म्हणून। ओके, तर अशा रीतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून असा कपडा सरळ करून घ्या। ओके, आता आपण मार्किंग्स करूयात। तर पहिले मी उंची मार्क करणार आहे। तर माझी ही एंड पॉइंट आहे, बिकॉज मी हा जो काट आहे तो कन्सिडर करत नाही आहे। तर माझ्या कपड्याची एंड पॉइंट इथं आहे। तर तुम्ही तिथं काय करायचं, आपल्या इनस्टेपची स्टार्टिंग पॉइंट जिथून आपले नंबर्स चालू होतात ना तिथून ठेवायचं। तर अशा कपड्याच्या एंड पॉइंटला मी इनस्टेप असा ठेवत आहे। ठेवून आता मी पहिले आपली उंची किती आहे 18 इंच मार्किंग करून घेत आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते। तर इथं तुम्ही बघू शकता आता आपल्याला 18 इंच उंची भेटली आहे। तर इथं हे कशी मार्किंग करून घ्या। ओके, त्यानंतर हा इनस्टेप जस्ट असा समोर उचलून प्लेस करा। एंड पॉइंट एकदा चेक करा की तुमची कपड्याची एंड पॉइंट व इनस्टेपची स्टार्टिंग पॉइंट करेक्ट आहे की नाही म्हणून। त्यानंतर परत 18 इंचावरती अजून एक अशी मार्किंग करून घ्या।
त्यानंतर परत इनस्टेप थोडासा समोर सरकवा व परत 18 इंचवरती अजून एक अशी मार्किंग करून घ्या. तर असे तुम्ही एक 3 ते 4 पॉईंट्स मार्किंग करून घ्यायचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला एक नाही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायला इझी जातं. तर मी अजून एक 2 पॉईंट्स मार्क करून घेत आहे. तर खालची प्रत्येक टाईमला जेव्हा तुम्ही मार्किंग करताना तेव्हा खालती तुम्ही तुमचा इनस्टेप बघत जायचा की तो कपड्याच्या एंड पॉईंटलाच आहे की नाही म्हणून. तर असे मी आता बघू शकता 5 पॉईंट्स मार्क करून घेतली आहे. तर आता आपण ह्याचे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. तर आता मी ह्या पॉईंट्सना जोडून असे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. ओके. तर अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ओके. तुम्ही बघू शकता स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली आहे. तर आता आपली उंची मार्क करून झाली आहे. आता आपण रुंदी मार्क करूयात. तर हा माझ्या कपड्याचा एंड पॉईंट आहे. ही लाईन जी मी स्ट्रेट करून घ्यायला ड्रॉ केली होती ना तो एंड पॉईंट आहे. तिथं मी माझ्या इनस्टेपचा स्टार्टिंग पॉईंट ठेवणार आहे व तिथून आपण रुंदी मापणार आहोत. तर इनस्टेप ठेवायचा व इथून 15 इंचला अशी मार्किंग करून घ्यायची. तर इथं आपला 15 इंच आहे. ओके. तसेच परत आपला इनस्टेप उचला व परत समोर ठेवून करेक्ट कपडा सरळ करून घ्या मार्किंग करतेवेळी जर का हे मडजला असेल तर असेच अजून एक 2 मार्किंग्स करून घ्या. तर इथून 15 इंचावरती करेक्ट अशी एक अजून मार्किंग. तर हे जे पॉईंट्स आपल्याला भेटले आहेत ना त्याची सुद्धा आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. तर अशा रीतीने ही सुद्धा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. तर वरती इथं ही स्ट्रेट लाईन जोडून घ्यायची. 18 इंच मार्किंग जी आहे ना तिथं आपण ही स्ट्रेट लाईन जोडून घ्यायची आहे. तर ह्या स्ट्रेट लाईनला ही मार्किंग अशी जोडून घ्या. ओके. तर आता तुम्ही बघू शकता आपणाला असा एक रेक्टँगल शेप भेटला आहे. तर आता आपण काय करूयात जशी आपण मार्किंग केलो होतो ना तशी आपण कटिंग करून घेऊयात. तर मी इथून पहिले स्टार्ट करत आहे व लाईन जशी ड्रॉ केली आहे ना तशी कटिंग करत जात आहेत. तर आपला हा मेन पार्ट आता रेडी झाला आहे. ओके. आता आपण नाड्या कट करून घेऊयात. तर नाड्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे. नाड्यासाठी आपण 10 इंच उंची व 2 इंच रुंदी घेणार आहोत. ओके. व त्याचसोबत छोटा हुक नाड्यासाठी उंची 4 इंच आहे रुंदी 2 इंच आहे. चला आता त्याची कटिंग करून घेऊयात. आता मी नाड्याची पहिले उंची मार्क करून घेत आहे. तर माझी ही कपड्याची एंड साईड आहे. इथून मी नाड्याची उंची मार्क करून घेत आहे. तर उंची आहे 10 इंच. ओके. व रुंदी आहे 2 इंच. तर 2 इंचावरती अशी मार्किंग करून घेणार. तर एक 3 ते 4 मार्किंग करून घेऊयात. ओके. आता हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. ओके. त्यानंतर इथून खालून सुद्धा अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ही स्ट्रेट लाईन थोडी अशी मोठीच करून घ्या. आता परत हा एक नाडा झाला. हा एक नाडा झाला. अजून इकडचा एक नाडा पाहिजे व हे छोटं हुक टाईप नाडा एक पाहिजे. तर अजून एक नाड्याची मार्किंग करून घ्या 2 इंचावरती अशी. हे बघा नाड्याची रुंदी व उंची कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जर का रुंदी अजून पाहिजे असेल किंवा उंची अजून पाहिजे असेल तर तुम्ही जास्ती सुद्धा घेऊ शकता. ओके. तुम्हाला जेवढं हवे आहे तेवढं रुंदी व उंची तुम्ही घेऊन स्टिच करू शकता. त्यानंतर छोट्या हुक नाड्याची रुंदी 2 इंच उंची 4 इंच. ओके. तर आता हे आपण कट करून घेऊयात. तर आता आपले हे दोन्ही नाडे सगळे नाडे रेडी आहेत. ओके. तर आता पहिले मेन पार्ट घ्या. ओके. पहिले मेन पार्ट घ्या. त्याच्यावरती ना आपण अशी एक कर्व शेप डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर पहिले आपला जो मेन भाग आहे ना तो उंची 18 इंच व रुंदी 15 इंच अशा रीतीने प्लेस करून घ्या. प्लेस केल्यानंतर ह्या
पार्टची करेक्ट साईड कोणती आहे ती बघून घ्या. तर माझी ही वाली करेक्ट साईड आहे. तर ज्या करेक्ट साईडला असे करेक्ट म्हणून मार्क करून घ्या. व रॉंग साईडला आहे की नाही, जी साईड रॉंग आहे त्याला असे रॉंग साईड म्हणून मार्क करून घ्या. ओके. आता आपण करेक्ट साईड जी आहे ती वरती करून ठेवूया व रॉंग साईड जी आहे ना ती खालच्या बाजूला जाते. तर वरच्या बाजूला करेक्ट साईड यायची असे प्लेस करून घ्या. आता काय करायचं, उंचीच्या साईडनं, उंची जी आपली 18 इंच होती ना त्या साईडनं असे कपडा घ्या व करेक्ट हाफमध्ये फोल्ड करून घ्या. हाफमध्ये असा फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर रुंदीच्या बाजूने, ही आपली रुंदी 15 इंच होती, ती सुद्धा ही बाजू उचलून अशी करेक्ट हाफ करून फोल्ड करून घ्यायची. ओके. करेक्ट हाफ करून अशी फोल्ड करून घ्यायची. तर आपला हा रॉंग मार्क वरती येतो तेव्हा. ओके. तर आता काय करायचं, इथून या कॉर्नरमधून आपली ओपन साईड जी आहे ना तिकडं, तर एक साईडला बॅक साईड असते व एक साईडला ओपन साईड असते. ओके. तर ओपन साईडच्या ह्या कोपऱ्यातून वरती हा इंच पट्टीची स्टार्टिंग पॉइंट अशी एंड पॉइंटला ठेवा व 5 इंचावरती मार्किंग करून घ्या. किती? 5 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्या. ओके. मार्किंग केल्यानंतर इथून आता परत इथून 2.5 इंचावरती अशी एक मार्किंग करून घ्या. ओके. आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. ओके. तर आता आपल्याला इथून की नाही इथपर्यंत असा कर्व शेप द्यायचा आहे. ओके. तर असा कर्व शेप द्यायचा आहे. तर तुम्ही फ्री हँडने, तुम्ही हाताने तो कर्व शेप ड्रॉ करून घ्यावा लागतं. तर मी काय करणार आहे की हा कपडा मला इझिली ड्रॉ करायला येऊ दे म्हणून असा कपडा फिरवून घेत आहे. ओके. फिरवून जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तशा टाईपने तुम्ही कपडा फिरवून तो कर्व शेप देऊ शकता. आता इथून अशी सुरुवात करा. ओके. सुरुवात करत ह्यालाच असे कनेक्ट करत असा आहे की नाही कर्व शेप देऊन घ्या. तर अशा रीतीने कर्व शेप असा देऊन घ्या. ओके. परत आपला कपडा जसा होता तसा मी ठेवला आहे. तर अशा रीतीने कर्व शेप तुम्ही सुद्धा फ्री हँडने देऊ शकता. आता आपण जसा कर्व शेप दिलो आहोत ना तसेच कटिंग करून घेणार आहोत. तर आता आपली कटिंग करून झाली आहे. तर मी हे ओपन करून दाखवते आता तुम्हाला. ओपन केल्यानंतर आता असा आपला शेप रेडी होतो. आता आपला स्टिचिंग पार्ट सुरू होतं. तर पहिला आपण काय करून घ्यायचं आहे की नाडे स्टिच करून घ्यायचे आहेत. तर पहिले आपण नाडे स्टिच करून घेऊयात. तर पहिले आपल्या कपड्याचा मॅचिंग दोरा मशीनमध्ये व बॉबिनमध्ये फिल करून बॉबिन सेट करून घ्या. मशीनमध्ये दोरा घालून रेडी करून घ्या. आता आपण नाडा शिवूयात. तर आता वरून असे 1/2 इंच फोल्ड करून घ्या. ह्या साईडून 1/2 इंच व ह्या साईडून 1/2 इंच असे फोल्ड करा व एक साईड कोणतीही, ही साईड ह्याच्यावरती किंवा ही साईड ह्याच्यावरती असे करून तुम्ही फोल्ड करून घ्या. त्यानंतर आता शिवण घालायला सुरुवात करा. तर पहिले प्रेशर फूट वरती करा. हा कपडा आतमध्ये घाला व आता स्टिच करायला सुरू करा. तर स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या. लॉक स्टिच घातल्यानंतर परत नॉर्मल स्टिच घालायला सुरू करा. तर कपडा हा समोरचा कपडा असा आतमध्ये घालत बरोबर करत स्टिच घालत जायची. ओके. तर तुम्ही बघू शकता इकडं ओपन साईड आहे व इकडं क्लोज साईड आहे. तर अशाच रीतीने सगळे नाडे स्टिच करून घ्या. हा सुद्धा आपला नाडा शिवून रेडी झाला आहे. आता हा छोटा हुक नाडा शिवून घेऊयात. तर ह्याला वरून फोल्डची गरज नाही, डायरेक्ट असं इकडून व इकडून फोल्ड करून घ्या व स्टिच घालून घ्या. ओके. अशी करून स्टिच घालून घ्या. ओके.
आता आपले तिन्ही नाडे स्टिच करून रेडी आहेत. तुम्ही बघू शकता, हा पहिला नाडा, हा दुसरा नाडा व हा तिसरा नाडा. ओके, तर त्यांचे जे समोरचे दोरे दिसायलेत ना ते असे कट करून घ्या. हे जे समोरचे एक्स्ट्रा दोरे आहेत ना ते कट करून घ्या. ओके, अशा रीतीने काही एक तुम्ही स्टिच करून झाल्यानंतर असे जे एक्स्ट्रा दोरे असतात ना ते कट करून घ्यायचे. ओके, आता आपण हे नाडे ह्या लंगोट्याला अटॅच करणार आहोत. तर आता आपली ही रॉंग बाजू आहे. ओके, तर ही वरची रॉंग बाजू आहे व आतमधली जी आहे ती सरळ बाजू आहे, करेक्ट मार्क आहे. तर असे ओपन करून घ्या, करेक्ट बाजू ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर ही सेंटर पॉईंट आहे आपली. ओके, सेंटर पॉईंट तुम्ही बघू शकता. हे झाकल्यानंतर आपला हा सेंटरचा भाग आहे. ओके, तर सेंटर पॉईंट जिथं आहे तिथं तुम्हाला 2 कॉर्नर्स दिसतील. ओके, तर दोन्ही कॉर्नरमध्ये आपले जे लांबडे नाडे आहेत ना 10 इंचाचे, त्याची ओपन साईड जी आहे ना ती ही एक कॉर्नरवरती अशी ठेवायची व अजून एक नाड्याची ओपन साईड जी आहे ना ती अजून एका कॉर्नरवरती अशी ठेवायची. ठेवल्यानंतर आता आपण त्यांना हेड पिन्सच्या सहाय्याने काय करूयात, सिक्युअर करूयात. तर वरून एक किंवा एक अर्धा इंच, 1 इंच किंवा अर्धा इंच जागा सोडून खालती असे पिन लावून घ्या. ओके, म्हणजे ती त्या जाग्यावरून हलणार नाहीत. ओके, व शिवते वेळी सुद्धा आम्हाला इझी जाईल. तर दोन्ही नाडे असे पिन लावून सिक्युअर करून घ्या. तर आता दोन्ही नाडे सिक्युअर झाले. आता अजून एक आपला नाडा उरला आहे, तो आहे छोटा हुक नाडा. तर त्याला पहिले असे करेक्ट हाफ मडचून घ्या. मडचल्यानंतर ह्याचा सेंटर पॉईंट, ह्या पार्टचा जो सेंटर पॉईंट आहे ना तिथं आपला हा नाडा असे ठेवून घ्या. ठेवल्यानंतर त्याला सुद्धा खालून अशा एक पिनने सिक्युअर करून घ्या. ओके, तर आता तुम्ही बघू शकता आपले सगळ्या साईडचे नाडे लावून झाले आहेत, अटॅच करून झाले आहेत. जसे मी नाडे अटॅच केली आहेत तसेच तुम्ही नाडे अटॅच करायचा. हा हुकवाला नाडा हिथं किंवा हिथं अटॅच करायचा नाही, कंपल्सरी तो नाडा इथंच यायला पाहिजे. हे दोन्ही नाडे हवे असेल तर तुम्ही एक्सचेंज करू शकता, हा वाला इकडं, हा वाला इकडं, त्याच्यानं काहीच फरक पडणार नाही. पण हा वाला नाडा कंपल्सरी इथंच राहायला पाहिजे. ओके, तर आता आपले नाडे अटॅच करून झाले आहेत. त्यानंतरला हा जो पार्ट आपण ओपन केलं होतं ना हा पार्ट पुन्हा असे क्लोज करायचा, म्हणजे त्याच्यावरती असा पुन्हा झाकून द्यायचा. नंतर आता आपण ह्याला स्टिच मारणार आहोत. तर त्या अगोदर ज्यांना कुणाला परफेक्ट स्टिचिंग येते, ज्यांना कुणाला स्टिचिंगची प्रॅक्टिस आहे, 1/2 इंच धरून करेक्ट स्टिच करायला येते, त्यांनी डायरेक्ट स्टिच मारू शकता. व जे कोण बिगनर्स आहेत त्यांनी पहिले 1/2 इंच वरती चांगलं करून पूर्ण सगळ्या साईडने मार्किंग करून घ्या. 1/2 इंच म्हणजे ही वाली लाईन. तर आता मी 1/2 इंच वरती मार्किंग करून घेत आहे. तर हे बघा, इथून 1/2 इंच वरती चारी साईडने, आपले सगळ्या साईडने, कपड्याच्या सगळ्या बाजूने अशी मार्किंग करून घ्या. तर तुम्ही बघू शकता आता मी सगळ्या साईडने 1/2 इंचची मार्किंग करून घेतली आहे. आता ते सगळे पॉइंट्स जोडून घ्या. आता जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मी गॅप ठेवला आहे. इथून खालून 1 इंच सोडा, बिकॉज इथं नाडा आहे तर त्याच्यावरती स्टिच करायलाच पाहिजे. तर तिथून 1 इंच सोडा व वरून 1 इंच सोडा व हे जे गॅप आहे ना एवढं गॅप ठेवून द्या. तर कशासाठी गॅप आहे, जे कोण आपला पहिला क्लास साधा लंगोटा बघितले आहेत त्यांना माहीत आहे. तर जे कोण आता बघत आहात तर त्यांना मी हा गॅप कशासाठी आहे नंतरला सांगून देते. ओके, तर आता आपण जशी लाईन आखून घेतलो आहोत ना तशा रीतीने इथून स्टिच मारायला सुरुवात करून असे पूर्ण कंटिन्यू करून इथं स्टिच थांबून ह्या गॅपवरती स्टिच थांबवायची आहे. त्यानंतर परत स्टिच कंटिन्यू करून इथं स्टिच घालायची आहे. चला तर आता आपण स्टिच करून घेऊया. तर आता मी इथून शिवणला सुरुवात करत आहे. तर प्रेशर फूट वरती करा, आपला कपडा आतमध्ये घाला व शिलाईला सुरुवात करा. आता तुम्ही इथं बघू शकता कसा कर्व शेप आहे.
तर जे कोण असाइनमेंट्स मी दिलेले असाइनमेंट प्रॅक्टिस केले आहेत त्यांना हा आता कर्व शेप मारायला खूप इझी जाईल. आणि जे कोण प्रॅक्टिस केला नसाल नक्की आपला हा क्लास बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे शेप स्टिच करायला खूपच इझी जाईल. आता शेप जसा कर्व आहे ना तशी आपण स्टिच मारत जाऊया कर्व शेपमध्ये. आता इथं बघू शकता तुम्ही हाफ सर्कल स्टिच आहे. तर ज्यांनी कोणी आपली डिझाईनची प्रॅक्टिस केली आहे तिथं मी हाफ सर्कल स्टिचची सुद्धा प्रॅक्टिस घेतली आहे. तर त्यांना आता हा खूपच इझी जाईल स्टिच घालायला. जे कोण प्रॅक्टिस केला नसाल मी रिपीट सांगत आहे, प्रत्येक क्लास होईल तेवढं जास्ती तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पुढचे जेही तुम्ही पॅटर्न शिवाल ना ते खूपच चांगले फिनिशिंगमध्ये रेडी होतील व तुम्हाला इझी शिवायला इझी होईल. ओके, तर आता आपण हे सुद्धा जसा शेप आहे तशी स्टिच मारून घेऊया. आता परत इथं कर्व शेप आहे. तर आता कॉर्नरला आल्यानंतर अशी मशीन थांबवल्यानंतर प्रेशर फूट वरती करा व आपली हा कपडा फिरवून घ्या व परत शिलाई मारायला चालू करा. तर इथं येऊन आता आपली मशीन पुन्हा थांबवल्यानंतर प्रेशर फूट वरती करा, मशीनची सुई सुद्धा वरती करून घ्या व आपला कपडा आहे की नाही असं धरून ओढा, समोर ओढा, वरती ओढा. ओढल्यानंतर आता परत आपला जिथं मार्क आपण केलं आहोत ना तिथं प्रेशर फूट ठेवा व परत शिलाईला सुरुवात करा. एंडला लॉक स्टिच घालू द्या. तर आता आपली शिलाई मारून संपलेली आहे. तर हा दोरा आहे की नाही हा पहिला कट करून घ्या, असा इथून व मागून सुद्धा असा कट करून घ्या. ओके, तर आता तुम्ही बघू शकता जसा शेप आहे तशी आपण स्टिच करून घेतली आहे व इथं गॅप सुद्धा ठेवला आहे. तर आता हा जो गॅप आहे ना तिथं असा हा 2 पदर आहेत ते असे ओपन करा. ओपन केल्यानंतर आतला जो कपडा आहे तो हळूहळू करून बाहेर काढा. आपला जो उलटा सॉक्स असतो ना तो जसा आपण हळूहळू आतला कपडा बाहेर काढून सरळ करतो ना तसंच हे सुद्धा आतला कपडा बाहेर काढून सरळ करून घ्या. नाडे असे धरून वरती ओढून घ्या व आतला कपडा हळूहळू करून पूर्ण कपडा बाहेर काढून घ्यायचा. ओके, पूर्ण कपडा असा बाहेर काढून घ्या. आता आहे की नाही हे शेप जसा आहे की नाही तसा कपडा चांगला करून बाहेर काढा, नाहीतर शेप आपला वेगळाच रेडी होणार. ओके, तर शेप जसा आहे तसा कपडा चांगला करून हे कोपरे चांगले असे ओपन करून, हे कोपरे जे आहेत ना ते चांगले असे ओपन करून कपडा असे चांगला बाहेर काढून घ्या. बाहेर काढल्यानंतर असा. ओके, त्यानंतर इकडून सुद्धा हा जो कोपरा आहे ना तो सुद्धा असं चांगले करून ओपन करून घ्या. पेन किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने छोटं जे काही टोकाचं वस्तू असते ना त्याच्याने सुद्धा तुम्ही असा कपडा बाहेर काढू शकता. ओके, तर अशा रीतीने कॉर्नरचा कपडा असे बाहेर काढून घ्या. तर आता आपला पूर्णपणे कपडा बाहेर आला आहे. हे सुद्धा शेप चांगला हे करून घ्या, असा बाहेर काढून घ्या. तर आता आपण ह्याला की नाही पहिले काय करूया, चांगलं करून आयर्निंग करून घेऊयात. तर मी तुम्हाला आयर्निंग करून दाखवते की शेप किती छान आला आहे म्हणून. त्याच्यामुळे काय होईल, आपला कपडा जो आहे ना तो चांगला बसेल व शेप सुद्धा तुम्हाला क्लिअर दिसेल. तर तुम्ही सुद्धा काही स्टिच केल्यानंतर चांगलं करून त्याला आयर्निंग करून घ्यायचं विसरू नका. तर आता तुम्ही बघू शकता मी इस्त्री केली आहे, किती छान असा शेप आला आहे. ओके, तर आपण एका साईडला आहे की नाही गॅप ठेवलं होतं, आता ते गॅप आपण स्टिच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे गॅप आहे, इस्त्री केल्यानंतर त्याच्या साईड्स किती छान बसले आहेत बघू शकता. तर अशा रीतीने हा कपडा आतमध्ये घालून अशी साईड्स चांगली करून रेडी करून घ्यायचा व वरून अशी स्टिच घालायची आहे. ओके, तर ते गॅप आपण स्टिच करून घेऊयात. चला, तर तुम्ही बघू शकता इथं गॅप आहे. तर आपण काय करूयात, इथून शिलाई स्टार्ट करूयात व पूर्णपणे वरून एक दाब स्टिच घालून घ्यायची. पूर्ण जसा शेप आहे ना तशी पूर्ण अशी एक दाब स्टिच घालून घ्यायची. तर आता आपण इथून सुरुवात करूयात. ओके, तर स्टार्टिंगला पहिले लॉक स्टिचच घालायची. तर पहिले अशी लॉक स्टिच घालून घ्या.
आणि वरून जी आपण स्टिच घालतो ना त्याला आपण दाब स्टिच म्हणतो. ओके, तर जेव्हा मी बोलेन की दाब स्टिच घाला तेव्हा दाब स्टिच घालून घ्यायची तुम्ही. एंडला एजला धरून असे एजला धरून अगदी एंडपासून स्टिच घालत जावा. ओके, आता कॉर्नर आल्यानंतर मशीन थांबवा, परत सरळ करून घ्या व स्टिच करायला सुरू करा. जसा शेप आहे तशी स्टिच घालत जावा. तर आता आपली दाब स्टिच घालून झाली आहे. तुम्ही बघू शकता आपला किती छान असा नाडा लंगोटा रेडी झाला आहे. तर तुम्ही सुद्धा असाच नाडा लंगोटा शिवून तुमच्या बाळासाठी वापरू शकता. शक्यतो डायपर्स व पॅम्पर्सचा वापर टाळावा. असे लंगोटे घरच्या घरी अगदी नैसर्गिक व सुरक्षित रीतीने तयार करून तुमच्या बाळासाठी वापरू शकता. तर आजचा हा क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मी म्हणजे शिवत राहा. बाय बाय.